बातमीचे प्रायोजक आहेत हरिओम सुपरमार्केट। किराणा मालाची यादी व्हॉट्सॲपवर स्वीकारली जाईल। व्हॉट्सॲप नंबर 7447407077। कळवण शहरात फ्री होम डिलिव्हरी, मनासारखं सारं काही एकाच ठिकाणी। हरिओम सुपरमार्केट, मेन रोड, कळवण। कळवण तालुक्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ। शेतात साचले पाणी। चणकापूर अर्जुनसागर धरणातून विसर्ग। शेतकऱ्यांच्या डोळ्यात परतीच्या पावसाने अश्रू। दिनांक 27 सप्टेंबर शनिवारी सायंकाळी 7 वाजेपासून सुरू झालेल्या अतिवृष्टी सदृश परतीच्या पावसाने कळवण तालुक्याला झोडपले असून पश्चिम पट्ट्यासह तालुक्यात सर्वत्र अनेक शेतकऱ्यांचे कांदा रोपे पाण्याखाली गेले, तर काही भागात शेतात पाणी साचल्याने मका, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले असून चणकापूर व अर्जुनसागर धरणासह छोटे मोठे बंधारे ओव्हरफ्लो झाले। गिरणा, पुनद, बेहडी नदीला पूर आलाय। तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कळवण तालुक्यात दिनांक 27 सप्टेंबर सायंकाळपासूनच परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। या पावसाची सध्या शेतकऱ्यांना गरज नव्हती, असे असताना हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार आहे। तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात कनाशी, मोहबारी, जैदर यासह ओतूर खोल्यातील मेहदर, नरूड, वडाळा, ओतूर परिसरासह कळवण तालुक्यातील अनेक गावात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। पावसाने संपूर्ण पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। तसेच काढणीला आलेला मका व शेतात काढणी करून पडलेला मका पीक भिजल्याने चारा वाया जाणार आहे। मकाही काळा पडून खराब होणार आहे। सोयाबीन पिकाला या पावसामुळे झाडावरच डीर फुटण्याची भीती निर्माण झाली आहे। तसेच टोमॅटो, कोबी, मिरची, फ्लावर, तूर ही पिके अतिवृष्टीने अनेक रोगांना बळी पडून वाया जाणार आहेत। शासनाने या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे। शनिवारी सायंकाळपासून कळवण तालुक्यात धुवाधार पाऊस पडत असल्यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। या पावसामुळे चणकापूर धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे धरणातून गिरणा नदी पात्रात 20,704 क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे। त्याचप्रमाणे पुनंद धरणातून पुनंद नदीत 8,160 क्युसेस पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून चणकापूर व पुनंद धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे। तालुक्यातील पाडे बुद्रुक येथील रहिवासी पुंडलिक देशमुख यांचे जुने घर संततधार पावसामुळे पडले। तसेच अंबिका ओझर येथील प्रभाकर भोये यांचे सुद्धा जुने घर पडले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असल्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आदेश तहसीलदार रोहिदास वारुडे यांनी दिले। मराठी केसरी न्यूज, कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।